महाराज आमचं काय चुकलं का? गप्प बसा की, ते काय म्हणतात ते तरी ऐका. सांगतो ते ऐका. बानूची जर तुम्हाला काळजी वाटत असती तर तिच्या दुःखावर मीठ चोळण्यासाठी तिला नको असलेले विषय तुम्ही काढत बसला नसता. सासरहून माहेरी आलेल्या मुलीशी असे वागतात का? तिला आधार द्यायच्या ऐवजी, तिच्या भावना सावकाश समजून घ्यायच्या ऐवजी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करता. तिने अजून धीर सोडला नाही, परंतु ती खचून जाईल असे का वागता? मुळात तुम्ही बानूला ओळखलेलंच नाही. ती तुमच्या सान्निध्यात आहे तर तिच्याकडून 4 गोष्टी ऐका, शिका. पदरी पुण्यच पडेल. आणि तुम्ही तिला काय उपाय सुचवणार, काय आधार देणार? प्रत्यक्ष श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहे ती. तिला काहीही होणार, तिचे कल्याणच होणार. त्यामुळे चिंताच. माझी जाण्याची वेळ झाली. मी कठोर बोललो असलो तरी त्यामागे काही अर्थ आहे हे समजून घ्या. मला समजलं महाराज, तुम्ही काय म्हणलात ते. चूक पदरात घ्यायची. नको बन, आता नमस्कार नको. तू प्रत्यक्ष श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहेस. आणि आता तू आदिशक्तीला जागवते आहेस. शुभच घडणार, चिंता नसावी. ये तुम्ही. नारायण.